हरिओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 7 प्रवचन क्रमांक 40. सुमंत्राचे प्रत्यागमन. रामप्रभू सीतामाई लक्ष्मण यांना शृंगवेर नगराजवळ सोडून सुमंत्र अयोध्येला परत आला. त्यावेळी त्याने आपले मुख वस्त्राने झाकून घेतले होते आणि त्याचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. त्याला कोणाही नगरवासियाजवळ बोलणे अशक्य होते. सुमंत्राने रथ थेट राजा दशरथाच्या महालाबाहेर उभा केला. महाराज दशरथ जेथे होते त्या अंतःपुरात त्याने प्रवेश केला. मुखाने जय अशा शब्दाच्या उच्चाराने त्याने महाराज दशरथांची स्तुती केली आणि त्यांना प्रणाम करून तो तेथे उभा राहिला. सुमंत्राला परत आलेला पाहताच राजा दशरथाने राम, सीता, लक्ष्मण यांची चौकशी केली. कुत्र त्यक्तस्त्वया राम किंवा पापेनमब्रवीत सीता वा लक्ष्मणो वापी निर्दयं माम किमब्रवीत. सुमंत्रा, रामाला तू कोणीकडे सोडलेस? रामाने पापी असलेल्या माझ्यासाठी काही निरोप दिला आहे का? माझ्यासाठी काही सांगितले आहे का? तसेच सीता आणि लक्ष्मण यांनी माझ्यासारख्या दयाबुद्धी मुळीच नसलेल्यासाठी काही सांगितले आहे का? काही निरोप दिला आहे का? अंतर्बाह्य सद्गुणाने काठोकाठ भरलेला देह असलेल्या हे रामा, नेहमी मधुर संभाषण करणाऱ्या, नेहमी प्रिय तेच वदनी असलेल्या हे सीते, मी येथे दुःखरूपी सागरात बुडत आहे, दुःखावेगाने विव्हळत आहे, तडफडत आहे, हे आपल्याला इतक्या दूरवरून कसे दिसणार? थोडा जरी विवेक शिल्लक असला तरी आपण केलेल्या निंद्य कृत्याचा पश्चात्ताप होतो. त्याच्या दाहामध्ये होरपळून जायला होते. ती आग सहन होत नाही. त्या ज्वलनात एकच शिल्लक राहते आणि ते म्हणजे दुःखाने केलेल्या पापाने विव्हळत राहणे. ही तडफड असह्य असते. धड जीव जाता जात नाही आणि तो दुःखावेग टोचणी देत देण्याचे थांबत नाही. परंतु कृती करतेवेळी हाच विवेक गाढ झोपी जातो. जणू काही आपण विवेक जागृत होण्यासारखे काही करतच नाही. त्या भौतिक उपभोगांच्या लज्जतीपुढे विवेक, संयम, तारतम्य निस्तेज होतात. असा एरवी कितीही तल्लख बुद्धिवान असला तरी त्या क्षणी त्याची बुद्धी एककल्ली, एक रसवाही, एक लक्षणी फक्त तो उपभोग घेण्यात रत होते. राजा दशरथाचे असेच झाले. तो सार्वभौम सम्राट होता, महापराक्रमी होता. संरक्षणासाठी लढाईमध्ये प्रत्यक्ष देव त्याचे सहाय्य घेत असत. त्याच्या 3 राण्यांपैकी कैकेयी देखणी, सुंदर, रूपवती होती. असे जरी असले तरी राज्यकारभारापुढे भौतिक उपभोग गौण दुय्यम आहेत हा विवेक राहिलाच पाहिजे. हे उपभोग आहेत म्हणून राज्य आहे असे नाही, तर राज्य आहे म्हणून हे उपभोग आहेत हा विचार अशा बुजुर्ग असलेल्या दशरथाला असायला हवा होता. दुःखसागरात गुदमरत असलेल्या राजा दशरथाने अशा प्रकारे पुष्कळ वेळ विलाप केला. अशा रडणाऱ्या राजा दशरथाला मंत्री सुमंत्र हात जोडून म्हणाला, महाराज, रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण यांना मी शृंगवेर नगराजवळ सोडले. तेथे ते गंगा नदीच्या तीरावर थांबले. गुहेन किंचिदानीतं फलमूलादिकं चयत स्पृष्ट्वा हस्तेन संप्रीत्या ना गृहीद्विस सर्जतत. तेथे निषादांचा राजा गुहा याने जी काही फळे, कंदमुळे इत्यादी आणले होते त्यांना रामप्रभूने आदराने हस्तस्पर्श केला, परंतु त्याचा स्वीकार केला नाही. यानंतर रामप्रभूने गुहाकडून वडाचा चीक मागविला आणि रामप्रभू, लक्ष्मण याने केसांचा जटारूपी मुकुट बांधला आणि मग रामप्रभू मला म्हणाले, सुमंत्र, ब्रूहि राजानं शोकस्ते तू न मत्कृते साकेताधिकं सौख्यम विपने न भविष्यति. हे सुमंत्रा, राजाला माझा निरोप सांग की तुम्ही माझ्यासाठी शोक करू नका. नगरापेक्षाही जास्त सुख आम्हाला येथे अरण्यामध्ये मिळणार आहे. मातेला माझा निरोप सांग
की तिने तिचा शोक आवरावा आणि शोकाकुल राजाची काळजी घ्यावी. यानंतर सीतेने कौसल्या आणि सुमित्रा या दोन्ही सासवांना नमस्कार सांगितला आणि दाटलेल्या अश्रुपूर्ण नेत्राने ती तेथून एका बाजूला दूर झाली. ततस्ते शुपरिताक्षा नावमारुरुहस्तदा यावद् गंगां समुत्तीर्यं गतास्तथा वदहं स्थितः. त्यानंतर अश्रूंनी भरलेल्या नेत्राने जड अंतःकरणाने ते तिघही नावेत बसले. नाव गंगा पार करून जाईपर्यंत मी किनाऱ्यावर त्यांच्याकडे पाहत थांबलो होतो. निषाद राजाने नीतीला अनुसरून रामप्रभू आदींना फळे कंदमुळे आणली होती, परंतु अरण्यवासाला आलेले असल्यामुळे रामप्रभूने केवळ हस्तस्पर्श करून त्या पदार्थांचा आदर केला आणि ते राजाघरचे पदार्थ स्वीकारायला नम्रपणे नकार दिला. वास्तवात रामप्रभू आधी सर्व भुकेजलेले होते. तसेच आता तेथे अरण्यात वनवासाचे रीतिरिवाज पाळले जात आहेत की नाही हे पाहायला तेथे कोणीही नव्हते. तरीही वचनांना पक्के असलेल्या रामप्रभूने त्या पदार्थांचा अस्वीकार केला. राजा दशरथाला सुमंत्राजवळ निरोप सांगताना रामप्रभू सांगतात की त्यांना अयोध्या नगरीपेक्षाही जास्त सौख्य अरण्यात मिळणार आहे. याचे सुप्त कारण म्हणजे या वनवासामुळे अवताराचे कार्य पूर्ण होणार आहे, परंतु ते ही गोष्ट प्रकटपणे सांगू शकत नव्हते. सीतेला अवतार कार्याची संपूर्ण कल्पना आहे, तथापि आता मानवी अवतार घेतलेला आहे. यामुळे सुमंत्राजवळ निरोप सांगताना सामान्य स्त्रियांप्रमाणे तिने रडत रडत सासू कौसल्या आणि सासू सुमित्रा या 2 राण्यांना प्रणाम सांगितला, परंतु कैकेयीचा साधा उल्लेखही केला नाही. सुमंत्र हा अयोध्या राजघराण्याचा विश्वासू मंत्री आहे. यामुळे रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण यांना अरण्यात सोडण्याची जोखमीची जबाबदारी त्याला देण्यात आली. या तिघांना अरण्यात सोडताना त्याला अश्रू अनावर होणे हे अगदी स्वाभाविक आहे. यामुळे त्या तिघांची नाव दृष्टीआड होईपर्यंत तो नावेकडे एकटक पाहत राहिला. शेवटी नाव दृष्टिक्षेपाच्या पलीकडे गेल्यावर तो अत्यंत नाईलाजाने माघारी फिरला. सुमंत्राकडून रामप्रभू, सीतामाई यांचा निरोप ऐकून माता कौसल्या रडत रडत राजा दशरथाला म्हणाली, कैकेयी आपली आवडती राणी आहे. तिच्यावर प्रसन्न होऊन तिला तुम्ही वर दिला आणि तिच्या पुत्राला राज्य दिले. ठीक आहे, याबद्दल माझे म्हणणे काहीही नाही. परंतु तुम्ही माझ्या लाडक्या पुत्राला रामाला राज्याबाहेर का घालविले आणि त्याला का अरण्यात राहायला पाठविले? कृत्वा त्वमेव तत्सर्वमिदानीं किं नु रोदिषि कौसल्या वचनं श्रुत्वा क्षते स्पृष्टः इवाग्निना. अशा प्रकारे आपणच असे सर्व केले आहे आणि वर आता आपण का रडत आहात? कौसल्याचे हे असे कठोर शब्द ऐकल्यावर राजा दशरथाच्या जखमेला जणू काही अग्नीने स्पर्श केला असा त्याला जिव्हारी वेदना झाल्या. राजा दशरथाच्या जखमेवर मीठ चोळले गेले. जशी करणी तशी भरणी या कर्मसंचितापासून कोणाची म्हणजे कोणाचीही सुटका होत नाही. राव असो किंवा रंक, राजा असो किंवा प्रजा, देव असो किंवा दानव, योगेश्वराच्या दरबारी सर्वांचा हिशेब समपातळीवर चुकता केला जातो. आजकाल आपला तो बाळ्या आणि दुसराट्याचो कार्टा हा अन्याय वाढू लागला आहे. विशेष करून राजकारणात सत्तेच्या जोरावर असे प्रकार सर्रास केले जात आहेत. आपला म्हटलेला बाळ्यासुद्धा केव्हा घात करेल याचा काही नियम नाही. कोणावरही विश्वास ठेवणे अशक्य झाले आहे. संधी मिळाल्यास केसाने गळा चिरायला टपकलेले आहेत. या अशा बजबजपुरीमधून शहाण्याला अलिप्त राहण्यासाठी प्रतिक्षणी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य जनतेला कोणी कैवारी उरलाच नाही आहे. असो, तेव्हा अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी राजा दशरथ कौसल्याला म्हणाला, येथे दुःखावेगाने
माझा प्राण जात असताना तू का बरे त्यावर डागण्या देत आहेस? राजा दशरथाला पुत्रवियोगाच्या दुःखाचा आवेग इतका तीव्र झाला आहे की त्या भरात त्याला गतस्मृतीमधून मागे घडलेला समयोचित प्रसंग आठवू लागला. तो सांगू लागला, इदानीमेव मे प्राणा उत्कृमिश्रांती निश्वयः शक्तोहम बाल्यभावेन केनचिन मुखिना पुरा. माझे प्राण आता लवकरच जाणार असे मला निश्चितपणे वाटू लागले आहे, कारण फार पूर्वी एका मुनीने मला शाप दिला होता. त्यावेळीची गोष्ट अशी आहे की, अर्थात आपण तो वृत्तांत पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.